क्लेरा ब्रुस मैदान प्रकरण पेटलं. अन्याय मागून कुटुंब थकलं. अहिल्यानगर सोडलं, थेट नाशिकमध्ये आमरण उपोषणाचं अस्त्र. अहिल्यानगरमध्ये न्यायाचा आवाज दाबला. विनोद साळवेंचा सामाजिक वनीकरण विभागावर गंभीर आरोप. क्लेरा ब्रुस अँड बॉईज हायस्कूलच्या मैदानावरील गोठा हटवण्याच्या कारवाईवरून आता सामाजिक वनीकरण विभाग अडचणीत आलंय. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विनोद साहेबराव साळवे यांनी नाशिक येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या आयुक्तांकडे निवेदन देत या संपूर्ण कारवाईची चौकशी करण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार स्टीफन दिलीप पंचमुख यांच्या ताब्यातील शेडमध्ये गायी, शेळ्या आणि इतर जनावरे पाळली जात होती. मात्र कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता शेड हटवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. यापेक्षाही गंभीर आरोप म्हणजे कारवाईनंतर 20 गायी, 14 वासरे, 13 शेळ्या आणि विविध जातींची कुत्री गायब झाल्याचा दावा निवेदनातून करण्यात आलाय. संबंधित जागा न्यायप्रविष्ट असतानाही सामाजिक वनीकरण विभागाने कारवाई केल्याचा आरोप करण्यात आलाय. एवढंच नाही तर सामाजिक वनीकरण विभागाने तहसीलदारांची परवानगी न घेता कारवाई केल्याचा दावाही निवेदनाद्वारे करण्यात आलाय. या प्रकरणी साळवे यांनी अहिल्यानगरमधील सामाजिक वनीकरण कार्यालयाकडे वारंवार पत्रव्यवहार केल्याचं निवेदनात म्हटलंय. मात्र दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण केल्याचाही उल्लेख आहे. दरम्यान वारंवार निवेदन देऊन आणि उपोषण करूनही अहिल्यानगरमध्ये न्यायाचा आवाज दाबला गेला. त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी नाशिक येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयासमोर संबंधित कुटुंबियांसह आमरण उपोषणाचा एल्गार देण्यात आला. आता खरा सवाल हा आहे की गोठा हटवण्याची कारवाई नेमकी कुणाच्या आदेशाने झाली? शेडमधील जनावरे गेली कुठे? आणि न्यायप्रविष्ट जागेवर कारवाई झाली असेल तर त्याची जबाबदारी कुणाची? या आरोपांची अधिकृत चौकशी होऊन सत्य बाहेर येणार का, याकडे आता अहिल्यानगरसह नाशिकच्या प्रशासनाचे लक्ष लागलंय. जय महाराष्ट्र. मी विनोद साळवे, जिल्हा प्रमुख, शिवसेना, सामाजिक न्याय विभाग, अहिल्यानगर तहसील तथा अध्यक्ष जनकल्याण संस्था. आज आपले पदाधिकारी स्टीफन पंचमुख हे विभागीय अधिकारी कार्यालय नाशिक या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. सामाजिक वनीकरण अहिल्यानगर व बोगस ट्रस्टी जी बापट यांनी संगमत करून आपले जे पंचमुख आहेत त्यांचं जे उदरनिर्वाहाचं साधन आहे ते जमीन दोस्त करून टाकलेलं आहे. त्यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण केलेलं होतं. तसंच आपण आपल्या शिवसेना पक्षातर्फे किंवा आम्ही वैयक्तिकरित्या त्यांना जाऊन सदर घटनेबाबत जाब विचारला असता त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्यासाठी आम्हाला आश्वासन दिलेले आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र कोणतीही कारवाई केलेली नाही. आम्ही पाठीमागच्या हप्त्यामध्ये वनमंत्री गणेश नाईक साहेब यांनाही भेटलो होतो. याबाबत त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याबाबत आम्हाला आश्वासन दिलं होतं. आज आम्ही 15 ऑगस्ट रोजी या ठिकाणी विभागीय आयुक्त माननीय डॉक्टर प्रवीण गेडाम साहेब यांना भेटून या विषयाबाबत सविस्तर चर्चा केली असता त्यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याबाबतचे आम्हाला आश्वासन दिलेले आहे. आम्ही आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांना जे आजही आपल्याला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झालेले आहेत तरीही ते आजही इंग्रजासारखं काही वागणूक देत आहेत. परंतु त्यांना आम्ही हे सांगू इच्छितो की तुम्ही हे जनतेचे सेवक आहात, तुम्ही आमचे मालक नाहीत. यापुढं तुम्ही जे तुमचे अधिकारी किंवा कर्मचारी असतील, यामध्ये DFO अमोल जाधव साहेब असतील किंवा केसरकर मॅडम असतील, यांना आम्ही वेळोवेळी सांगितलं असतं. त्यांनीही आम्हाला उडवडीची उत्तर दिली आहे. त्यांनी जर संबंधितांवर ज्यांनी चुकीचं काम केलं आहे त्यांच्या अधिकारी कर्मचारी असतील त्यांच्यावर जर कठोरात कठोर कारवाई नाही केली तर आम्ही यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन विभागीय आयुक्त नाशिक यांच्या कार्यालयासमोर करणार आहोत, याची नोंद घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.